यांची जयंती आहे तर मी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर 2 शब्द बोलणार आहे. तरी तुम्ही शहाणपणे ऐकताल अशी अपेक्षा बाळगीते. लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. लोकमान्य टिळकांचा जन्म लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या मावळबाई साठे असे होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आईला बाळपणी गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या मावस बाळावर पूर्ण मुंबई पालथी घातली आणि मुंबईतल्या पाट्या वाचून त्यांनी साक्षर झाले. अरे पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेले नसून दलित व कष्टकऱ्यांचा तळ आता तरलेले आहे अशी प्रेरणा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय अण्णा. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. अध्यक्ष महर्षी पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बाळ गंगाधर यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते व त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व त्यांच्या आई लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे आहे. यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे. आजही ज्याचे नुसते नाव घेतले तर ऊर अभिमानाने भरून येतो असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होय. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि त्या गोवा मुक्त सर्वग्राम अशा चळवळीमध्ये महाराष्ट्राचे योगदान दिले. धन्यवाद. अरे वंदना वालू आईचा भाऊरावाचा पुत्र जगती थोर वालू